ओळखीची वारी असून पण इतक्या प्रचंड पद्धतीने जनसमुदाय म्हणजे खरंच भाग्याची गोष्ट आहे आजच्या मित्रांनो. जो सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा. आपल्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण ज्या वेळेला वारीला जातो, परत परतीला येतो, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. बघितलं ना की आपली संस्कृती कशी पुढे न्यायची असते. आपण बघू शकता की किती सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी माऊलींचं हे रूप या ठिकाणी 4 भावंड दाखवले होते. आणि विशेष म्हणजे मुलींनी ही ऍक्टिंग केली. छोट्या मुली त्यासोबत विठ्ठल रुक्मिणी पण मुलीच झालं ते. तिला खरंच मानावं लागेल. आधी तुम्ही खूप पुण्यवान आहे आणि तुमच्या सोबत आम्ही आलोय. आमच्या भाग्याची गोष्ट आहे. या ठिकाणी झोपलं जातात हे बघा, आपण बघू शकता. माऊलींचं जे काय बैल आहेत या ठिकाणी माऊलींच्या पालखीची या ठिकाणी विसावं येतात. आपण जर बघितलं ना तर जी बैलजोडी जुंपली जाते ना त्याचे छोटे मालक आहेत हे आपल्या सोबत. आळंदी नगरीचं वातावरण जवळ बघितलं तुम्ही बघू शकता. महाद्वाराच्या अगदी जवळ आलो आणि हे सगळं आजचा सुख सोहळा आज आपण आपल्या नयनांनी अनुभवणार आहे. पालखी जवळ बघितली ना तर अगदी आळंदीच्या माऊलींच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. आणि तुम्ही बघितलं तर पब्लिक बघा. रामकृष्ण मित्रांनो, आपण जर बघितलं तर माऊलींचं जी परतीची वारी आहे ती आता दिघीमधून निघाली आहे माऊली, आणि आता कुठेतरी थोरल्या पादुकांपाशी विश्राम घेण्यासाठी येणार. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने मंदिर हे मस्त सजवण्यात आलंय आणि पोलीस प्रशासन पण या ठिकाणी सज्ज आहे. बघितलं तर थोरल्या पादुकांच्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो आणि विशेष म्हणजे खूप प्रचंड पद्धतीने भाविक या ठिकाणी आज येतात. दिवसाचा आनंद घेतात. या ठिकाणी भजन पण चालू आहे. सुंदर पद्धतीने आज सोहळा होतो. पण जो बघितलं ना या ठिकाणी इतका सुंदर असा स्टॅच्यू आहे आणि ते बघा पालखीचा सोहळ्याचं खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी रेखाटण्यात आलं आहे 3D मध्ये चित्र. आणि या ठिकाणी बघा आनंदाचं खूप पुण्याचं काळ या ठिकाणी चालू आहे. बाबा भरपूर असं सुखाच्या समाधानाने डास खातात ते म्हणजे किती भारी. आपण बघितलं ना माऊलींची पालखी अगदी थोड्या वेळात येणार आहे. आणि आपण जो बघितलं तर थोरल्या पादुकांचं मंदिर अगदी गजबजलंय प्रॉपर असं. आणि थोड्या वेळातच हा सुंदर सोहळा आपण अनुभवणार आहे. चला याची आपल्याला परिस्थिती घ्यायची तर तो सोहळा बघायचा आहे. चला 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 लवकर. पालखी अगदी थोड्या वेळात येणार आणि प्रत्येक जण या ठिकाणी राहणारे भाविक भक्त या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं वाट बघताना दिसतं. बघितलं ना भरपूर या ठिकाणी दिंड्या या ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि अगदी जवळ पालखी आल्याची लक्षणं आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघितलं ना इतकी छोटी छोटी लहान मुलं आहेत की त्यांना पण थोडी क्युरिओसिटी की माऊलींची पालखी येते आणि ती प्रत्यक्ष आम्ही बघणं याचाच खूप आनंद आहे. आणि हे सगळे या अनुभवासाठी चालले ते. आणि या ठिकाणी बघा या महिला मस्तपैकी एकाच कलरमध्ये साडी घालून आपली संस्कृती जपत या ठिकाणी अभंग म्हणतात ते म्हणजे ही खरी आपली परंपरा आहे. बघा माऊलींच्या पालखीची वेट करतात. अचानक भेट झाली बघा. कोण भेटते आम्हाला म्हणजे खरंच आमचं भाग्य म्हणावं लागेल. आमची भेट झाली या ठिकाणी. जय जय रामकृष्ण हरी. पाठीमागे जो बघितला ना तो असा श्वान आहे ज्याने आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी अशी वारी केली बघा. म्हणजे खूप सुंदर पद्धतीने तो आज मला इथे या ठिकाणी भेटलाय. लय भारी म्हणजे खरंच हा सुखी सोहळा त्याच्या नशिबात भेटलाय. म्हणजे कित्येकांचं स्वप्न असतं की वारी करावा, पायी वारी करावा आणि तो त्यांनी केली आहे. खरंच मानावं लागेल मित्रांनो. छोटे छोटे लहान बालकांना पण घेऊन या ठिकाणी माऊलींचा सुंदर सोहळा पाहण्यासाठी मित्रांनो गर्दी बघा. आता हळूहळू या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी जमायला लागले ते आणि प्रत्येक जण वाट बघते की कधी एकदा माऊलींची पालखी येईल आणि आम्ही मस्त आपल्या नयनामध्ये काही ना येतो सोहळा. खरंच हा सुख सोहळा पुन्हा नाही भावांनो. सुंदर सोहळा माऊलींच्या ठिकाणी होतं. याच्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील साक्षात आपली भेट होती. खरं मध्ये खूप सारी पब्लिक आहे. काय वाटतं तुम्हाला? काय आनंद आहे. आनंदच बस एवढंच पाहिजे आपल्याला. हा काय विषय बघा म्हणजे काय सेवा आहे बघा. म्हणजे काय हे वय आणि काय हा प्रवास खरंच मानायला पाहिजे भावांनो. खतरनाक विषय हा बघा. माऊलींची पालखी अगदी थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतात आणि विठ्ठल रुक्मिणीचं पांडुरंगाचं खूप सुंदर पद्धतीचं या ठिकाणी सुशोभीकरण आज या ठिकाणी महाकैवल्य तेजा आणि विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. चोपदार पण या ठिकाणी आहेत आणि खूप सुंदर पद्धतीची टीम आहे आपली माऊलींची. आपण जर बघितलं ना या ठिकाणी माऊलींचं नगारखाना या ठिकाणी येताना दिसतोय. आपण बघू शकतो खूप सुंदर पद्धतीचा सोहळा माऊलींची परतवारी पुन्हा एकदा आळंदीमध्ये येण्यासाठी सज्ज आहे.
मित्रांनो प्रचंड पद्धतीने गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आणि माऊलींचा रथ या ठिकाणी येतोय आणि खूप सुंदर सोहळा या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत. पब्लिक बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पवतीची वारी भावांनो, पवतीची, पण आज सोहळा बघा. काय हा सुख सोहळा आहे मित्रांनो, आपण अनुभवू शकता की माऊलींची परतवारी कुठेतरी एकदा आपल्या या मस्तपैकी आळंदी नगरीमध्ये पुण्यभूमीमध्ये येते. आणि विशेष म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडला जो बघितलं तर माऊलींची साक्षात पालखी आपली सोबत चालली, म्हणजे खरंच खरं भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो. आणि हा सुंदर सोहळा आज आपण बघतोय, खूप भारी वातावरण वाटतंय हे. प्रत्येकाचं दर्शन व्हावं यासाठी माऊलींची पालखी मध्ये मध्ये रस्त्यामध्ये थांबते आणि दर्शनाचा सोहळा पार पाडताना दिसतोय आपल्याला. आपण जर बघितलं ना, माऊलींचा पालखीचा हा शेवटचा टप्पा आहे, पुणे ते आळंदी. आणि ह्या टप्प्यामध्ये आता माऊली कुठेतरी या ठिकाणी थोरल्या पादुका मंदिरामध्ये आता थोड्या वेळातच विराजमान होणार आहेत. थोडं विसावा घेणार, तिथं आरती होणार समाजावरती. आणि नंतर मग माऊली आळंदीच्या दिशेला प्रस्थान करणार आणि थेट माऊली त्यांच्या महाद्वारातून आतमध्ये जाऊन स्थानापन्न होणार. म्हणजे हा खूप पवित्र सोहळा यंदाच्या वारातला, पवतीच्या वारातला आज होतोय. थोरल्या पादुकाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसते आणि अगदी थोड्या वेळातच माऊलींचा धावा या ठिकाणी होणार. आणि या ठिकाणी धावा चालू आहे, आपण बघू शकता, खूप सुंदर पद्धतीचा सोहळा असतो. आणि हा धावा या ठिकाणी होतो असतो, थोरल्या पादुका मंदिरापासून हा धावा चालतो. किती वय झालंय, ना कसली चिंता आहे मनामध्ये, ना संसाराची काय आठवण आहे. हे सर्व माऊलींच्या वारीमध्ये विसरून माणूस देहबान हरपून आपला हा सुंदर प्रवास या ठिकाणी करत असतो. हाच खरा सुख सोहळा आहे मित्रांनो यंदाच्या वारीतला हा परतीचा प्रवास. माऊलींची पालखी या ठिकाणी आता पोहोचली आहे. थोरल्या पादुकांचं मंदिर या ठिकाणी आत्ताच माऊली पोहोचतात आहे. खूप भारी सोहळा होते. माऊलींची पालखी या ठिकाणी आली, एक जण स्वागतासाठी सज्ज. आणि हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी आपण आज अनुभवतोय. माऊलींची पालखी थोरल्या पादुकांच्या मंदिरामध्ये गेली, तिथे समाज आरती होईल, थोडं विसावेल आणि पुन्हा मग आळंदीच्या दिशेला माऊली प्रस्थान करणार आहे. चला सुंदर सोहळा आपण अनुभव. मित्रांनो आताची गर्दी बघा, किती प्रचंड पद्धतीने या ठिकाणी जनसमुदाय जमा झालाय. जर बघितलं ना तर बैलजोडी जुंपली जाते ना, त्याचे छोटे मालक आहेत हे आपल्या समोर. वानवड्या बंधूंचं हे जे बैलजोडी असते त्यांचे हे छोटे बाळ या ठिकाणी आपल्या पवतीची वारी, तर त्याच्यामध्ये हा सोहळ्यामध्ये छोटेसे बाळ ठिकाणी होते. स्वर्गातल्या सुखापेक्षा हा आनंददायी सोहळा हा म्हणजे माऊलीची वारी. खरंच स्वर्गीचे अमर इच्छिता त्या मृत्यूलोकी व्हावा जन्मामुचा, म्हणजे का व्हावा तर माऊलीच्या सोहळ्याचा आनंद हा स्वर्गातील जो सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा. आपल्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण ज्या वेळेला वारीला जातो, परतीला येतो, त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. आणि पुन्हा वर्षभराने की माऊलीचा सोहळ्याचा परत आनंद आपल्याला केव्हा मिळेल, हे आनंद आपल्या मनामध्ये भारावून जातो. प्रपंचाचं जे काही सुख आहे ते कुठल्या प्रकारचं मनात न येता माऊलीच्या सोहळ्याबरोबर वारी करत असताना माऊली तुकोबारायचं नामस्मरण आणि या घोषामध्ये कधी पंढरपूर येतात, पुन्हा परतीची वारी आपण आळंदीला कधी होते कळतच नाही. एवढा मोठा आनंद जीवनामध्ये माऊलीच्या सोहळ्याबरोबर मिळतो. जय जय रामकृष्ण हरी. म्हणजे दादांनी किती भारी गमक सांगितलं बघा. म्हणजे आयुष्याच्या सुखदुःखांच्या सोहळ्यातून कुठेतरी विसावा घेऊन आपण माऊलींची ही परतवारी म्हणा किंवा माऊलींची आषाढी वारी ही केली पाहिजे आणि यातूनच खरंच सुख अनुभवलं पाहिजे. ही महती आज या दादांनी सांगितली. भारी, खूप धन्यवाद. आवाज येतोय ना, तो ऍक्च्युली माऊली थोड्या वेळात निघणार याचं हे साईन अप आहे. म्हणजे तुमच्या लक्षात ॲम्ब्युलन्सचा आवाज नाही. माऊलींचा या ठिकाणी ध्वज आहे, मानाचा ध्वज. त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने माऊलींचं मानाचं नगाव खाणं या ठिकाणी ते चालू झाली. माऊलींची आहे बघा, किती भारी.
या ठिकाणी झोपलं जातात हे बघा आपण बघू शकता. या ठिकाणी आळंदीच्या बसस्थान करणार झोपली जाते. या ठिकाणी खूप भारी सोहळा होते. पाऊस पडून पण पुन्हा एकदा ऊन पडलं खरंच एकाच दिवशी ही सगळी गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात. किती छोटी आपण बघू शकता. किती सुंदर असे लोकांनी या ठिकाणी रथामध्ये बसली आहेत. छोटे छोटे माल चुमकले माऊली पण या ठिकाणी आहेत आणि हा सुंदर असा रथ किती भारी. माऊलींची पालखी या ठिकाणी निघाली आपण बघू शकतो. या ठिकाणी थोरल्या पादुका मंदिरापासून आळंदीकडे प्रस्थान करण्यासाठी निघाले ते. आज माऊलींच्या पालखीचा परतीचा प्रवास आपला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात सुंदर टप्पा आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. खूप भारी या ठिकाणचा सोहळा होतोय. माऊलींचं हे रूप स्वरूप आज कैवल्य तेजा सुंदर पद्धतीने आज आपल्याला पाहायला भेटते. भजनाच्या तालावरती वारकरी दंग होऊन आज या ठिकाणी निघाले ते आणि आज सुंदर सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. चला याचा आनंद घ्या. आपण गावठी जाऊ पाहिजे. तुमचं लक्षात येईल म्हणजे माऊलींची पालखीची वारी आहे की आषाढी वारीची आताची वारी म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात घ्या की हा जो सोहळा आहे तो खरंच खतरनाक विषय येतोय. पण अंदाज लावा येताना त्याच्यापेक्षा जास्त गर्दी तर वाटत आहे एवढी. नाही पवतीची वारी कोण म्हणून का पवतीची वारी म्हणजे इतका सगळा जनसमुदाय ते पण पवतीच्या वारीला पुण्यावरून आळंदीपर्यंत म्हणजे खरंच याच्याहून मोठं भाग्य काय. म्हणजे इतके सारे पुणेकर या ठिकाणी या माऊलींच्या पवतीच्या वारीमध्ये जमले ते. कारण आज शेवटचा टप्पा शेवटचा दिवस 31 दिवसांचा पूर्ण असा टप्पा पूर्ण करून कुठे माऊली आज आळंदीमध्ये विराजमान होणार. या ठिकाणी बघा भरपूर ग्रामस्थ या ठिकाणी माऊलींच्या पालखीच्या या ठिकाणी वाट बघतात ते. दर्शन सोहळा होणार या ठिकाणी आपण बघू शकतो. खूप सुंदर असं दिंड्या या ठिकाणी येतात ते. खूप लहान लहान लेकरांना घेऊन आपले पालक पण या ठिकाणी आपली संस्कृतीचा सोहळा दाखवण्यासाठी येत असतात. आणि हीच आपली खरी संस्कृती पालखी पाठीमागून येते आणि प्रचंड पद्धतीने गवती आज या ठिकाणी. म्हणजे माऊलींची परतवारी हे वाटतच नाही. कोणाचाच विश्वास बसणार नाही की माऊलींची परत व्हावी पण ऍक्च्युअल आहे. म्हणजे हा खूप सुंदर सोहळा आज या ठिकाणी होतोय आणि याचा आनंद घ्या. प्रत्येकाला एक आवड असते आणि ती आवड आपण इथे या ठिकाणी प्रत्येकाच्या पद्धतीने भक्ती स्वरूपात प्रकट करू शकतो. आज एक फुलं टाकणार पुन्हा एकदा पावसाचं वातावरण झालंय. कधीही पाऊस गळू शकतो कधीही पाऊस बरसू शकतो असं वातावरण या ठिकाणी आज झालंय. आणि खूप सुंदर पद्धतीचा सोहळा आजचा शेवटचा दिवसाचा माऊलींच्या पवतीच्या वारीचा होतोय. मस्तपैकी याचा आनंद घेतोय आपण. माऊलींची पालखी आळंदीमध्ये अगदी थोड्या वेळात पोहोचणार आहे आणि पावसाला पण सुरुवात झाली. म्हणजे किती भारी सोहळा अंदाचा हा माऊलींच्या पवतीच्या वारीमधला शेवटच्या दिवशी होतोय. उन्हाळी पण आज खेळ मांडला आणि पावसाने सुद्धा. म्हणजे खरंच हे खूप भारी वातावरण आहे आजचं आणि हा सुंदर सोहळा आपण आज बघतोय. बघा पावसाला सुरुवात झाली आणि वातावरण बघा वा वा. अगदी लहान लहान बालकं या ठिकाणी पंढरीच्या माऊलीचा जो काही सोहळा आहे तो आज या ठिकाणी माऊलींना नेण्यासाठी दिघीवरून पायपाई निघाले ते. म्हणजे किती भारी बघा. किती छोटे छोटे लहानचे मुकले किती भारी सोहळा होते. म्हणजे अजून काय पाहिजे बघा किती भारी. आता बघा किती छोटा आहे म्हणजे किती भारी. वाव. आपण जर बघितलं ना या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे ती या छोट्या मुलींनी पण कशी सांभाळली आहे बघा. म्हणजे आपली पारंपरिक साडी आज या ठिकाणी घालून हा सोहळा खरंच सांभाळायचा असतो. नाही तर आजकालच्या मुली आपण बघतो जीन्स पॅन्ट वगैरे घालून येतात या सोहळ्यासाठी पण ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि बघा किती भारी म्हणजे हे रूप खरं सुंदर दिसत असतं आणि आपली संस्कृतीचा सोहळा आहे. बघितलं ना की आपली संस्कृती कशी पुढे न्यायची असते आपण बघू शकता की किती सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी माऊलींचं हे रूप या ठिकाणी 4 भावंड दाखवले होते. आणि विशेष म्हणजे मुलींनी ही ऍक्टिंग केली. छोट्या छोट्या मुली त्यासोबत विठ्ठल रुक्मिणी पण मुलीच झालं ते. म्हणजे किती भारी आहे बघा ना. म्हणजे हे खरंच आपली संस्कृती पुढे जाण्याचा वारसा आहे आणि हा आपल्याला जपायचा आहे. तर ह्या दादांनी ताईंनी यांनी सगळ्यांनी हा सोहळ्याचं खरे हे शिलेदार आहेत आणि ही संस्कृती आपल्याला जपायची भावंड. बोला जय जय रामकृष्ण हरी.
अगदी काही क्षणात माऊलींची पालखी धाकटे पादुका मंदिरापाशी येणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी नगारखाना या ठिकाणी पोहोचलाय. मायेचा सागर असणारी माऊली आणि अशा माऊलींचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभारंभ होते. ते सुरक्षित करून माऊलींचा मानाचा नगारखाना या ठिकाणी अगदी लहान लहान बालकांना घेऊन त्यांचे पालक हा संस्कृतीचा सोहळा दाखवण्यासाठी आले ते आणि ह्याच खरं वारसा आहे मित्रांनो. हा आपला जपला गेला पाहिजे म्हणून तर आपला हा अट्टहास असतो आजचा. काही वेळातच माऊली आळंदीमध्ये पोहोचणार आहे. आता माऊली या ठिकाणी देव फाट्यावरती येणार आहे आणि नंतर लगेच आळंदीमध्ये जाणार. मित्रांनो आजीला ओळखलं का पूर्ण अशी पायवाले करून आली नाही. किती भारी सोहळा मित्रांनो करून आजी यावेळेस झाली आणि ती मला भेटते म्हणजे किती भारी. हा सुख सोहळा आहे भावांना आणि हा या सुख सोहळ्याचा आनंद घेतो आपण. तिला खरंच मानावं लागेल की किती मोठं येतं. आधी तुम्ही खूप पुण्यवान आहे आणि तुमच्या सोबत आम्ही आलोय. आमच्या बाकीची पालखी आळंदीमध्ये आली आणि मस्तपैकी आजची पण मंडळची वारी पूर्ण परत वारी करून आळंदी पुन्हा एकदा आळंदीत आली. किती भारी सोहळा आजी वारी करून आलात ना बाई. हा देवाने आणले. अहो देव तर आहेच तुमच्या सोबत पाहिजेच. देवाशिवाय काही नाही. पण तुमची जिद्द किती मोठी आहे. देवाने तुमच्यामध्ये ती ताकद दिली आहे म्हणून तुम्ही केलंय. हे बघा म्हणजे खरंच हे पुण्याचं काम आहे. बघा 90 वर्षाची आजीबाई आणि ती पण साक्षात आता आळंदीमध्ये. ते तर आहेच ते तर आहेच. पात्र उचलायचे कारण आता नाही खरंय खरंय. माऊलींच्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने फुलांच्या आजबाजूने या ठिकाणी स्वागत होणार आहे. विश्वस्त मंडळी माऊलींच्या बालपूजा संस्था या ठिकाणी पवित्र या नगरीमध्ये माऊलींच्या या ठिकाणी आता स्वागत होणार आहे. आपण बघू शकतो माऊलींचा नगारखाना आता पोहोचतोय आणि अतिशय सोहळा आज या ठिकाणी होतोय. बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा सोहळा आहे. हे बघा माऊली आळंदीमध्ये पोहोचतात ते. आपल्या माऊलींचा जो परतीचा प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला आळंदीमध्ये गुंजन नवाडे या ठिकाणी आपल्याला भेटतात आणि त्यांच्या वडील संकेत भाऊ या ठिकाणी म्हणजे हा जो वारीचा वस आहे ही संस्कृती आहे त्यांनी या मुलीपर्यंत तिच्या पोहोचवली म्हणजे जेणेकरून आपला हा जो संस्कृतीचा सोहळा आहे हा कुठेतरी पिढीजात गेला पाहिजे आणि हा त्यांची हा वारीचा वस आणि ही आपली संस्कृती आहे आणि ही खरंच खूप भारी दादा. नक्कीच थँक्यू. पालखी या ठिकाणी अगदी थोड्या वेळात येते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी लोकल पण सोहळा होणार दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी संयोजकांना विनंती करतो वारकरी विनेकरी टाळकरी महाराज मंडळींचं आळंदी नगरपालिकेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करण्यात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नादब्रह्म
या स्वरूपाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. अशा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांना नेहमीचे विनेकरी आहेत त्या विनेकऱ्यांना विनंती असेल कृपया आपण आपल्या शुभ हस्ते आहेत विनेकरी आहेत यांच्या शुभ हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नादब्रह्म या सन्माननीय सचिव भाऊ चौधरीचं आपले हार्दिक स्वागत. सरपंच केशवराव शिवाजीराव गावकर आपले हार्दिक मधुकरी पालिकेच्या वतीने हार्दिक स्वागत ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार आहोत. आळंदी नगरपालिकेच्या वतीने तुकाराम परिवारातील पैलवान शिवाजी नारायण आरोडे असतील. पुलावरती आले आपण बघू शकतो भव्य सोहळा आणि मस्त असं स्वागत आनंदी नगरमध्ये या ठिकाणी झालंय. आणि खरंच हा स्वर्गीय सोहळा याची डोळा आपण याची परिस्थिती घेतली. खरंच हा स्वर्गीय सोहळा आपण अनुभवला आणि आजच नादबंब या शिल्पाचं सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी लोकार्पण झालंय. पालखी जवळ बघितली ना तर अगदी आनंदीच्या माऊलींच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. आणि तुम्ही बघितलं तर पब्लिक बघा तुफान अशी गर्दी या ठिकाणी माऊली पंढरपूर करून आले ते आणि पब्लिक बघा हे बघा माऊली निघाली. पालखी आहे आपण सुंदर पद्धतीने सुंदर म्हणजे सोळा म्हणतात आनंद आणि हाताला सोळा आनंदीमध्ये आळंदीनगर या ठिकाणी अशा पद्धतीने गजबजलेली दिसते आपल्याला कारण की माऊली आज येणार असतात आणि तो सुंदर सोहळा आळंदीनगरचं वातावरण जवळ बघितलं तुम्ही बघू शकता महाद्वाराच्या अगदी जवळ आलो आणि हे सगळं आजचा सुख सोहळा
आज आपण आपल्या नयनांनी अनुभवणार आहे. आत्ताच माऊली या ठिकाणी आली आहे आणि आता इंद्रायणी नदीच्या तीरीवरती गेली आहे. मित्रांनो भरपूर सुंदर सोहळा आज या ठिकाणी आपण अनुभवला आहे. पण मंदिराच्या आतमध्ये आपण आलोय आणि आनंदी नगरमध्ये आजचं वातावरण तुम्हाला मी दाखवतोय. किती सुंदर पद्धतीने हा सोहळा होत असतो. किती प्रचंड पद्धतीने या ठिकाणी गर्दी केली जाते आणि खूप सुंदर पद्धतीने आपल्या संस्कृतीचा सोहळा या ठिकाणी होतोय. माऊलींचा हा सुंदर सोहळा आपल्याला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.